शहरातील रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडले आहेत. याकडं महानगरपालिकेचं किंबहुना राज्य सरकारचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळंच आज काँग्रेसच्या वतीनं खड्ड्यांभोवती रांगोळी काढून त्या ठिकाणी पूजा करून त्यांचं एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. कोल्हापूर शहरातील 81 प्रभागांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर शहरातले रस्ते हे रस्ते राहिलेले नाहीत तर हे खड्ड्यांचे रस्ते झालेले आहेत. त्यामुळं अनेक वाहन चालकांना यातून मार्ग काढत आपला जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतात. अनेक अपघात देखील झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आक्रमक झालेल्या काँग्रेस आंदोलकांनी आज आपापल्या प्रभागांमध्ये ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. खरं तर महापालिकेवरती जवळपास 3 वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासकांच्या माध्यमातून खरं तर निधी देखील आला आहे. मात्र या निधीचं कुठंतरी योग्य प्रमाणात वाटप झालेलं नाही. किंबहुना जे खड्ड्यांकडे जे लक्ष द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही आहे. म्हणूनच आज काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून हे आंदोलन आहे ते 81 प्रभागामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या आंदोलनाची चर्चा सध्या कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्यात होताना आपल्याला पाहायला मिळते. सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर.